सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जयविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात 5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले। गणेश उत्सवाची सुरुवात मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात झाली। लोकांनी आनंदाने बाप्पाचे स्वागत केले। तसेच बुद्धीचा देवता असलेल्या गणपती समोर सर्वांना सुख समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो अशी मागणी करण्यात आली। दर दिवशी गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पाला प्रिय असणारे खाद्यपदार्थाचे भोग चढवले जात होते। सर्वजण बाप्पाच्या आरतीत रंगून गेले होते। गणपतीच्या आगमनानंतर लगेच बाप्पासोबतचे 5 दिवस कसे गेले हे लोकांना समजलं सुद्धा नाही आणि लगेच बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली। मोठमोठ्या ढोल ताशांच्या आवाजात तसेच गुलालाच्या रंगात रंगून नाचत गाजत आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आरडाओरडातून बाप्पाला परत येण्यासाठी विनंती करणारे भक्तगण दिसत होते। अशा पद्धतीने बाप्पाचे विसर्जन करण्यात आले। असाच गणेशोत्सव सोहळा डोंबिवली पश्चिम येथील महात्मा फुले रोड लगत असणाऱ्या अरुणोदय सोसायटीतील ओमकार मित्र मंडळाने साजरा केला। मंडळाचे हे पहिलेच वर्ष असून अनेक रहिवाशांनी यात सहभाग घेतला। या मंडळाचे अध्यक्ष शिबू VR हे असून सेक्रेटरी सचिन अदुतवाड तर खजिनदार रुपेश मेहता हे आहेत। कल्याणचे पत्रकार मनोज सुभाष पाणीग्राही यांच्या घरी इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती स्थापित करण्यात आली होती। यात 100 बिस्लेरीचे रिकामी बॉटलचे डेकोरेशन करण्यात आले। डोंबिवली पश्चिम येथील उमेशनगर येथील अष्टविनायक मित्रमंडळाने यंदा बालमजुरीवर देखावा सादर केला होता। पाणी बचतीची संवेदना जागृत करणारा आनंदनगर रहिवासी मित्रमंडळातर्फे देखावा सादर। आनंदनगर रहिवासी मित्रमंडळाचे संस्थापक हरीश जावकर आणि प्रदीप पाठक, अध्यक्ष सुधीर कोळे, उपाध्यक्ष प्रदीप चंदणे आणि सेक्रेटरी जगदीश कदम यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेऊन गणेशोत्सवात पाणी बचतीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे। एकीकडे राज्यात दुष्काळ, शेतकऱ्यांची आत्महत्या आणि दुसरीकडे शहरातील टोळेजंग इमारतीचे जंगल वाढत असून यंदा वरुण राजाने शेतकऱ्यांवर दाखवलेली अवकृपा यामुळे ग्रामीण भागात दुष्काळाचे रूप आले आहे, तर शहरी भागात पाणी बचतीचे उमजून घेत नसून ग्रामीण भागात मात्र वणवण करीत पाणी मिळवण्याचे प्रयत्न असे चित्र दिसत आहे। नेमका हाच धागा पकडून आनंदनगर रहिवासी मित्रमंडळाने यावर पाणी बचतीमुळे अनेक समस्या सुटतील असा संदेश देणारा देखावा उभारला आहे। तर मंडळाचे संस्थापक हरीश जावकर म्हणाले, आम्ही दुष्काळग्रस्तांनाही मंडळाच्या मदतीने आर्थिक मदत करणार आहोत। गणेशोत्सव मंडळ सुरू करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की समाजाला आनंदनगर रहिवासी मित्रमंडळ यावर्षीचे आमचे 11वे वर्ष आहे आणि यावेळी दुष्काळग्रस्तांसाठी आम्ही जे संकल्प केला आहे गणेशासमोर ते संकल्प आम्ही लवकर पूर्ण करू आणि गणपतीच्या हीच प्रार्थना करू की आपला येणारा पुढचं वर्ष ही पावसाने भरभरून येऊन शेतकऱ्यांसाठी आत्महत्याचा प्रयत्न करू नये। देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणे असा संदेश देऊन खरं तर मंडळाने समाजकार्यात खारीचा वाटा उचलला असल्याचे संतोष चव्हाण यांनी सांगितले। हे डेकोरेशन प्रदीप पेडणेकर आणि बंधू यांच्या अथक प्रयत्नाने करण्यात आले। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।